हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सिक माइंडेडनेस. हू नोज दॅट ही डज नॉट नो इज द हायेस्ट. हू प्रिटेंड्स टू नो what he does not know is sick-minded, and who recognizes sick-mindedness as sick-mindedness is not sick-minded. The sage is not sick-minded because he recognizes sick-mindedness as sick-mindedness. Therefore, he is not sick-minded. मानसिक रुग्णता. ज्याला समजते की त्याला काहीही समजत नाही तो सर्वोत्तम आहे. जो जे जाणत नाही ते जाणल्याचा आव आणतो तो मनोरुग्ण आहे, आणि जो रुग्ण मानसिकता ही रुग्ण मानसिकता आहे असे जाणतो तो मनोरुग्ण नाही. योगी मनोरुग्ण नसतो, कारण तो मनोरुग्णाला मनोरुग्ण असेच जाणतो, म्हणून तो मनोरुग्ण नसतो. परमज्ञान अशक्य. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की ज्याला समजते की त्याला काहीही समजत नाही तो सर्वोत्तम आहे. अध्यात्मात ज्ञान याचा अर्थच आत्मज्ञान, परमज्ञान, परम अस्तित्वाचे ज्ञान, त्याचे ज्ञान. अध्यात्मात अन्य ज्ञानाला थारा नाही, मान्यता नाही. परम एकमेवा द्वितीय असल्यामुळे बाकी इतर ज्ञान हे भौतिकाचे असते. त्याला अध्यात्मात अज्ञान समजतात, कारण असे ज्ञान हे अन्न, वस्त्र, निवारा या सभोवती फिरत असते. ते देहाचे ज्ञान झाले. ते देहाच्या आतील देहीचे ज्ञान नाही. यामुळे ते अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञानच आहे. त्या विराटाशी तुलना करता मानव एकूणच सर्वच बाबतीत एक अति छोटासा नगण्य जीव आहे. तमाम विश्व त्या विराटात सामावलेले आहे. सर्व विश्व सामावून तो विराट वर उरला आहे. तो विराट या विश्वाच्या बाहेरही पसरलेला आहे. या विराटाच्या बाहेर डोकावून विराटाला पाहणे मानवासाठी शक्य नाही. यामुळे मानव या विराटाला जाणायला सदा वंचितच राहणार आहे. तो कधीही विराटाला जाणू शकणार नाही. मानवासाठी तो विराट जाणायला सदा अशक्यच असणार आहे. यामुळे त्या विराटाचे परमज्ञान मानवासाठी जाणणे सदा अशक्य आहे. मानव विराटाला जाणू शकत नाही, तरी तो विराट होऊ शकतो. तो त्या विराटाचाच एक अंश आहे. त्याच्यात आणि विराटात आकार सोडल्यास काहीही फरक नसतो. पातेलेभर श्रीखंडातून एक चमचा श्रीखंड बाहेर काढले तरी ते चमचाभर श्रीखंड आणि पातेलेभर श्रीखंड यात आकाराव्यतिरिक्त काहीही फरक नसतो. सजीव सृष्टीमध्ये मानव हाच एकमेव प्राणी असा आहे की ज्याला विराट होण्याची बुद्धी आहे, आकलन शक्ती आहे. त्याला ती सिद्धी प्राप्त होते. नदी सागराकडे वाहत असते. जोपर्यंत ती सागराला मिळत नाही तोपर्यंत ती सागराला जाणू शकत नाही. जेव्हा ती सागराला मिळते तेव्हा ती सागराला जाणते, परंतु त्यावेळी ती सागरच झालेली असते. तिचे नदी म्हणून स्वतंत्र अस्तित्व उरलेलेच नसते. पक्षी आकाशात भ्रमण करतात. याचा अर्थ ते आकाशाला जाणतात असे नाही, कारण आकाश विराट आहे, पक्षी छोटासा आहे. तो जेथपर्यंत भरारी घेतो तिथपर्यंतच त्याला आकाशाचे ज्ञान होते. त्याला त्याच्या पंखातील उड्डाणाची मर्यादा येते. मासा सागरात राहतो. याचा अर्थ मासा सागराला जाणतो असे नाही, कारण तो त्या सागरातच राहतो. सागराबाहेर येऊन तो सागर पाहू शकत नाही, सागर जाणू शकत नाही. बेडूक तळ्यात राहतो. ते तळे हेच त्याच्यासाठी विश्व असते. तळ्याबाहेरील विश्वाची त्याला कल्पना नसते. किडा चिखलात राहतो. तो चिखल हेच त्याचे विश्व असते. चिखलाबाहेरील विश्वाची त्याला कल्पना नसते. यास्तव ज्याला आपल्या जाणण्याच्या मर्यादेची जाण आहे तो सत्य जाणतो, तो समंजस आहे. म्हणून ज्याला समजते की त्याला काहीही समजत नाही तो सर्वोत्तम आहे. मुक्तीचा मार्ग अज्ञानातून. मुक्तीचा मार्ग अज्ञानातून जातो. जेव्हा तुम्ही भौतिक ज्ञानामधून बाहेर येता, प्रशांत होता, मौन होता, अज्ञानी होता, तेव्हा ते परम तुमच्यात साक्षात्कारित होते. तुम्हाला परमज्ञान मिळते. अंश विराट होतो. सागराची लाट सागरात फिरते आणि सागर होते.
जोपर्यंत तुमच्यात भौतिक ज्ञान ठासून भरलेले आहे तोपर्यंत तुमच्यात उतरायला त्या विराटाला जागा मिळत नाही. तो विराट आहे, यामुळे त्याला तुमच्या अंतःकरणात संपूर्ण जागा मोकळी लागते. याचप्रमाणे हेही जाणून घ्या की थोडीशी जागा आहे, थोडासा येऊन राहा असे तुम्ही त्या विराटाला सांगू शकत नाही. थोडे भौतिक साचवतो आणि बाकी तू राहा अशी तडजोड शक्य नसते. कारण दूध नासायला अगदी किंचित आम्ल पुरते. तसेच किंचित जरी भौतिक तेथे असले तरी तेथे ते विराट उतरू शकत नाही. भौतिक अपूर्णांकात तो पूर्णांक सामावू शकत नाही. येथे पूर्ण शून्यच व्हावे लागते, म्हणजे त्या पूर्ण शून्यात पूर्ण भरते. अज्ञानात अहंकार ठासून भरलेला आहे. मला इंजिनिअरिंग, CA, IT, मेडिकल इत्यादी शाखेचे ज्ञान आहे. मी PhD आहे. मी धार्मिक ग्रंथांचे पठण केलेले आहे. इत्यादी भौतिक ज्ञान फक्त अहंकार निर्माण करते, जोपासते. आणि त्यामुळे कोणी काही सांगू लागले की तेथे ते भौतिक ज्ञान उफाळून येते की हे असे कसे शक्य आहे. परमात्मा आहे तर त्याने समोर यावे, किंवा तुम्हाला जर तो आकलन झाला आहे तर आम्हाला त्याची माहिती द्या, किंवा तुम्हाला जर तो उमजला आहे, समजला आहे तर आम्हाला त्याचा पत्ता द्या, त्याच्याकडे कसे जायचे ते सांगा. आम्ही जाऊन त्याला पाहू आणि मग तो आहे असे सिद्ध होईल. आम्ही त्याच्या अस्तित्वाला मान्यता देऊ. तोपर्यंत आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. परंतु येथे तुमच्या मान्यतेची गरज आहे कोणाला? कोणीही तुम्हाला विचारलेले नाही. तुम्हाला देव मान्य नसेल तर तसे तुम्ही खुशाल समजा. या आणि अशा लोकांची उपेक्षाच करावी. ज्यांना साक्षात्कारित व्हावे असे वाटते त्यांनी त्यांचे भौतिक ज्ञान नित्यदिनी काही काळ साधना आणि उपासनेसाठी पूर्ण दूर करावे. पूर्ण भावभक्तीने स्थिर व्हावे, मौन व्हावे, एकांतात स्थित व्हावे, ध्यान लावावे, समाधीची अनुभूती घ्यावी आणि अशा प्रकारे उपासना करून प्रत्यक्ष दृष्टांत घ्यावा. भौतिक ज्ञानाचा येथे अडथळा नसून त्याच्या अहंकाराचा, अहन्मन्यतेचा अडथळा आहे. भौतिक ज्ञान देहादी इंद्रिय सुदृढ ठेवून ध्यान समाधीसाठी अत्यावश्यकच आहेत. यात काही दुमत नाही, शंकाही नाही. परमात्म्याने पंचमहातत्वे त्यासाठीच निर्माण केलेली आहेत. परंतु भौतिक वस्तू जगताच्या अनावश्यक उपभोगात रममाण होऊन उपभोग हेच आयुष्य जगायचे एकमेव उद्दिष्ट ठेवणे, यामुळे अशांपासून परमात्मा दूर राहतो. म्हणजे तो तेथेच असतो, फक्त अशांना तो दृश्य होत नाही. अशा प्रकारे भौतिक ज्ञानाबद्दल गैरसमज नसावा. भौतिक ज्ञानाच्या अतिरेकी वापराबद्दल, गैरउद्देशाबद्दल सजग व्हावे आणि त्याचा योग्य वापर समजावून घ्यावा. हरि ओम.